महिलांचे दागिने हिसडा मारून धूम स्टाईल पलायन करणाऱ्या लक्ष्मण चंद्रकांत चाळके, अमित नानासाहेब बुधावले या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून शिराळा आणि कोकरूड परिसरातील 2 गुन्हे उघडकीस आणले आहे. शिराळा पोलीस ठाणे हद्दीतील कापरीफाटा येथे दिनांक 27 जून 2026 रोजी मनीषा सुनील पाटील, राहणार टोप, तालुका हातकणंगले या पतीसह दुचाकीवरून लग्नकार्य आटोपून जात होत्या, तेव्हा पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसडा मारून गळ्यातील दागिना तोडून पलायन केले. या घटनेपूर्वी दिनांक 16 मे 2026 रोजी दुपारी 2च्या सुमारास आरळ, तालुका शिराळा येथील महिला गावातील चौगले माळाकडे चालत निघाली होती. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून पलायन केले आणि याबाबत कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी उपनिरीक्षक महादेव पवार यांचे पथक तयार केले होते. पथकातील कर्मचारी सुरेश थोरात, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, अभिजित माळकर यांनी CCTV फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित दोघांची नावे निष्पन्न केली. दोघांचा ठावठिकाणा शोधत असताना संशयित लक्ष्मण चाळके, अमित बुधावले हे दोघे चोरीचे दागिने विक्रीसाठी लक्ष्मीपाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या पथकाने लक्ष्मीपाटा येथे जाऊन पाहणी केल्यानंतर दोघे संशयित थांबलेले दिसले. त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली तेव्हा खिशात सोन्याचे दागिने आढळून आले. दागिन्यांबाबत चौकशी केल्यानंतर कापरीफाटा आणि आरळा येथे दागिने चोरल्याचं कबूल केलं. दोघांना शिराळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शिराळा.